नमस्ते। लाइवली सोल्स के और एक एपिसोड में आपका स्वागत है। जैसे आप जानते हैं 28 को और 28 जून को तुकाराम महाराज के यहाँ से पालकी निकली है पंढरपुर जाने के लिए। और हमने आज ये शूट कर रही हूँ मैं 1 जुलाई को, 29 जून को हम ट्रैक करके वो जाके पालकी का दर्शन लिया निगड़ी से। बहुत इंटरेस्टिंग रहा वो दृश्य। हम लोग निकले थाना से अराउंड 9 o'clock इन द मॉर्निंग एंड फिर गए आकुर्डी में। 28 को निकल के बाद कहाँ कहाँ स्टॉप करते हैं, तो आकुर्डी है, निगड़ी है, थोड़ा कंफ्यूजन हुआ, लेकिन हमने लोगों से पूछ पूछ के अल्टीमेटली हमको वो पालकी का दर्शन हुआ बिल्कुल निगड़ी से। जो भीड़ है वहाँ पे, जो लोगों का उत्साह है, जो लोग एकदम मतलब जो पिंपरी चिंचवड का म्युनिसिपैलिटी ने जो अरेंजमेंट कर रखा है, सब देखिए आप ये वीडियो में। चलिए मेरे साथ पालकी का दर्शन करने के लिए। हे आहे श्री क्षेत्र देहू, संत तुकाराम महाराजांचं गाव आणि सोबत आपल्याला दिसते ही नदी, इंद्रायणी नदी तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि पुणे जिल्ह्यातलं हे देहू गाव। आणि इथे त्यांचं तुकाराम महाराजांचं मंदिर पण आहे इंद्रायणीच्या काठी। इथून पुढे आम्ही निघालो निगडीला। हे निगडीचं दृश्य दिसतंय तुम्हाला, जिथे आम्हाला समजलं की पालखी येणार आहे। आणि हा छान भव्य रांगोळ्या काढल्या होत्या जागोजागी, त्याचं हे छोटंसं दृश्य। आणि हळूहळू सगळे लोक जमा व्हायला लागले होते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी। हा आहे एक भव्य सभामंडप, ज्याच्यामध्ये त्यांनी वारकऱ्यांच्या ज्या दिंड्या येतात त्यांच्या दिंडी प्रमुखांचं सत्कार समारंभ ठेवलेला होता। प्रत्येक दिंडी प्रमुखाला पास दिले होते आणि त्यांनी समोर सभागृहामध्ये वरती येऊन सत्कार आपला घ्यायचा होता। त्यांनी काहीतरी प्रथमोपचार पेटी, नंतर काहीतरी एक पुस्तिका, माहिती पुस्तिका वगैरे असं छोटंसं तुळशीचं रोपटं असं छान त्यांनी ते स्वागत समारंभ ठेवला होता, त्यांचा सत्कार केला होता। अशा जवळजवळ 350 दिंड्या त्याच्यामध्ये सहभागी आहेत असं आम्हाला समजलं होतं। ऑल्सो विच इयर ऑफ पालकी? हां, हे 339वं वर्ष आहे श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं। तर खूपच अद्भुत असा नयनरम्य सोहळा। आणि इथे तुम्हाला दिसतंय हळूहळू विविध मंडळाचे लोकही जमा झालेले आहेत, जनजागृती करतायत पर्यावरणासंबंधी, प्लास्टिकच्या वापराचा कसा आपल्याला त्रास होणार आहे ह्यासंबंधी जनजागृती करताना दिसत आहेत। विविध भित्तीपत्रकं त्यांनी आणलेली आहेत, त्याच्यानंतर त्यांच्या हातामध्ये फलकं आहेत, त्याच्यावरनं ते जनतेला सांगत आहेत। हे छोटंसं पांडुरंगाच्या नामस्मरण करत त्यांनी ताल धरला आहे। जेवढे जमलेले लोक होते, हौशी लोक, तेही सहभागी झाले त्याच्यामध्ये। अतिशय भारावलेलं वातावरण, काही कोणाला म्हणजे गर्दी जरी असली तरी शिस्तबद्ध पद्धतीने सगळं चाललेलं होतं। पोलिसांचं अतिशय सुंदर नियोजन होतं त्याच्यामध्ये। आणि तुम्ही बघताय हळूहळू जमाव वाढत चालला आहे, हळूहळू गर्दी वाढत चालली आहे। आम्हाला सांगितलं होतं 4 वाजेपर्यंत पालखी येईल, पण थोडासा वेळ लागला ती यायला। आणि मध्येच वरुणराजांनी पण त्याची हजेरी लावली आणि 6 वाजताच्या दरम्यान 6 वाजता आली ना पालखी, 6 वाजताच्या दरम्यान पालखी आली। पण तोपर्यंत बरेच लोक आलेले होते, दिंड्या हळूहळू येत होत्या, सन्मान घेत होत्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला दृश्य दिसेल, ही बघा, ही एक दिंडी पण येते आहे, दिंड्या पताका अशा छान येत आहेत, माऊलींचा गजर चालू आहे। आणि आता थोड्याच वेळात तुम्हाला आम्ही दाखवतोय, हे बघा, हा आहे महाराजांचा अश्व, त्याचंही आगमन झालेलं आहे। आणि सगळे लोक अतिशय त्याला छान सजवलं होतं, इतके सुंदर ते दिसत होते 2 अश्व। आणि सगळेजण अतिशय भारावल्या नेत्रांनी त्यांच्याकडे पण बघत होते, त्यांचं दर्शन घेत होते।
त्यांना हात लावून त्यांना नमस्कार करत होते. खूपच छान दृश्य. म्हणजे कुठच्या ओढीनी कोण येतं आणि पांडुरंगाच्या दर्शनाच्या अभिलाषेनी निव्वळ सगळे लोक एवढे जमा होतात. मग हळूहळू करत पहिले शेकडोंची संख्या होती, मग ती हजारोंमध्ये झाली आणि मला असं वाटतं की शेवटापर्यंत जे आम्ही बघत होतो ते हजारोंच्या पुढे काय लाखोंपर्यंत संख्या गेलेली होती. ही बघा, ही अतिशय सुंदर एक रांगोळी काढलेली आहे. खरोखरच पावले चालती पंढरीची वाट. खरोखर म्हणजे शब्द नाही आहेत हे सगळं सांगायला. अनुभव आमचे हे प्रत्यक्षच बघण्यासारखं आहे. आम्हाला मोह आवरला नाही. इथे छान त्यांनी सजावट केली होती संत तुकाराम महाराज पालखी सोहळा म्हणून. तर आम्ही तिथे छान फोटो वगैरे काढून घेतले आमचे. हा पहा, परत एकदा महाराजांचा अश्व दिसतोय. इथे आम्हाला सांगण्यात आलं होतं की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब पण येणार आहेत. तर त्यांच्याकरता सुद्धा त्यांनी कायदा सुव्यवस्था ठेवली होती. परंतु त्यांचं काही आगमन मला वाटतं ते श्री संत ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या इकडे गेले होते. या बाजूला तरी आम्हाला ते दिसले नाहीत. आणि आता तो क्षण येतोय ज्याची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते. हे बघा, हळूहळू पालखी पुढे पुढे येते आणि त्याचे सारथ्य मला वाटतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त होते ते करत होते काही काळ. आणि ही पालखी हळूहळू पुढे येते. लोकांचा उत्साह भरपूर आहे, गगनात मावत नाही. आम्हाला पण माहिती नाही, आम्ही पालखीच्या इकडे जाऊन उभे राहिलो. कोणीतरी हातात फुलं दिली आमच्या. आपसुकपणे आम्हाला असं वाटलं की पांडुरंगच हळूहळू आपल्याला दर्शन द्यायला पुढे येतोय. आणि मेड द वे फॉर अस टू गो राइट अहेड. हमको लग रहा था कि शायद हमको नहीं हो पाएगा. एवढ्या गर्दीमध्ये आम्ही पुढे जाऊ शकू आणि हे छान दर्शन घेऊ शकू असं आम्हाला बिलकुल शक्यता वाटत नव्हती. पण तरीही हे बघा, अतिशय सुंदर अशी ही पालखी सजवलेली आहे. आणि यंदाच्या आषाढी वारीतला हा नयनरम्य सोहळा खूपच बघूनच आमचे डोळे पाणावले आणि असं वाटलं की प्रत्यक्ष पांडुरंगच आम्हाला भेटला ह्या वारीमध्ये. ज्यांना वारीला जायला पंढरपूरपर्यंत जायला शक्य होत नव्हतं त्यांनी ही पालखी सोहळा इथे अनुभवून त्याचं दर्शन घेऊन ते म्हणजे त्यांना असं वाटलं की आपण पांडुरंगाचं दर्शनच घेतलं आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवला. ही बघा, हळूहळू पालखी पुढे जाते आणि पांडुरंगाचा गजर सर्वत्र. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. रोंगटे खड़े हो जाते हैं, खड़े हो रहे हैं. और जैसे आंख बंद भी करते हैं तो आंखों के सामने वही सारे दर्शन सोहळा पूरा वो आते जा रहे हैं. हाँ, पालखीच्या पुढे बरेच वारकरी होते, बऱ्याच दिंड्या होत्या. आणि पालखी जशी जशी पुढे गेली तर त्याहीपेक्षा त्यांच्या मागे बऱ्याच आणखी दिंड्या होत्या. म्हणजे आम्ही जवळजवळ 5-1 मिनिटं शूटिंग करत होतो गाडीमध्ये असून सुद्धा. आम्हाला 5 मिनिटं लागली तो सगळा एक शूटिंग घ्यायला, कारण एवढ्या दिंड्या होत्या मागे. म्हणजे अक्षरशः लाखोंच्या संख्येने लोक आणि अतिशय शिस्तबद्धपणे. आणि प्रशासनाने पण खूप छान व्यवस्था, त्यांची प्रसाधनांची व्यवस्था, त्याच्यानंतर बरेच अन्नछत्र, पाण्याची व्यवस्था. खूप मंडळं अशी आहेत जी स्वतःहून स्वयंसेवी संस्था ज्या आहेत
त्या स्वतःहून पुढे येतात, अन्नदान देतात, त्यांना ज्या काही प्रथमोपचार करता येईल म्हणजे त्यांना जी जी शक्य आहे मदत करणं ते सगळं करतात. तर अतिशय बघून खूपच म्हणजे भारावलं पण जाणवलं आणि आपणही काहीतरी छोटंसं योगदान द्यायला पाहिजे वारी करता असं अगदीच जाणवलं. हे बघा, हे वारकरी अजूनही चालत आहेत लाखोंच्या संख्येने. काही कोणाला कुठल्याही प्रकारचं शारीरिक व्याधी आहे किंवा काही दुखणं आहे असं काही जाणवतच नाही आहे. सगळे लोक पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे चाललेले आहेत. वो लोग अपनी भक्ति में मग्न हैं. भक्तीचाच पूर्ण मळाच फुललेला आहे याच्यामध्ये. कुछ नाच रहे, कुछ गा रहे हैं, ऐसे ही सब साथ मिलके चल रहे हैं, कदम से कदम मिला के चल रहे हैं सारे. राईट. ही सगळी दृश्य वारकरी लोक, वारकऱ्यांच्या दिंड्या जशा जशा दिसत होत्या पुढे पुढे येत होत्या तर ही सगळी दृश्य त्याची आहेत. हमने सिर्फ ये रिकॉर्ड किया है वो जनशक्ति बताने के लिए कि कितने लोग हैं. आप स्किप कर सकते हैं इसको चाहिए तो, पर ये सिर्फ रिटेन किया वो बताने के लिए. हम गाड़ी में जा रहे हैं, ये देखिए ख़त्म ही नहीं हो रहा है. हमने थोड़ा और बता के आई थिंक वी कैन कंक्लूड दिस वीडियो. पर ये जो भक्ति भाव जो अनुभव किया है उसका तो कोई अंत ही नहीं है. आई डोंट थिंक वील एवर फॉरगेट दिस मोमेंट. नेवर एवर. बहुत बहुत अच्छा अनुभव रहा और बहुत सालों से अपनी इच्छा थी कि वारी में जाएं. बहुत सालों से मन में ये इच्छा थी कि एक बार जाके दर्शन करके आए. ये टाइम वो पॉसिबल हुआ. आम्हाला बोलताना सुद्धा भरून आलंय की पुढे शब्दच नाही आहेत सांगायला, कारण तो अनुभवच इतका संपूर्ण करणारा होता. तर ज्यांना जमेल, ज्यांना शक्य आहे त्यांनी हा अनुभव नक्की घ्यावा आणि एकदा तरी वारी करावी. विठ्ठल विठ्ठल, मतलब जितना हम विठ्ठल विठ्ठल बोले वो मतलब मन भर नहीं रहा था वहाँ पे. इतना वहाँ का वातावरण, वहाँ का एम्बियंस, वहाँ का वाइब, सब एकजुट होके एक ही मतलब एवरीबडी वही भक्ति रस में जैसे रंग गए थे सारे लोग वहाँ के. एंड लास्ट का आपने देखा तो है जो प्रोसेशन उसके साथ जाता है, जो पालकी के साथ जो प्रोसेशन जाता है, ऑलमोस्ट 4 मिनट्स हमने वो कैप्चर किया है. फिर भी ख़त्म नहीं हो रहा था. हर कोई एक ही रंग, एक ही भेष और एक ही धुन. मतलब उनको सिर्फ और कुछ नहीं था, सिर्फ पंढरपुर दिख रहा था. अमेजिंग एक्सपीरियंस. जल्दी आते हैं और ऐसे अद्भुत दृश्यों के साथ आपके लिए लेकर आते हैं लाइवली सोल्स. तब तक के लिए हमारे तरफ से बाय बाय.